या ठिकाणी रामराजेंनी ते भ्रष्टाचारावर बोलूच नाही. तुम्ही पुण्यात शिकवायला होता, एक जण इथं हॉटेल चालवत होतं, एक जण ढाबा चालवत होतं. तुमच्या उंची किती, तर तुम्ही किती लोकांचे जमिनी आपल्या शेरीची वाडी अख्खं गाव यांनी गिळंकृत केलं. मंत्री झाल्यानंतर खोटे सातबारे तयार केले. नागेश्वर ट्रस्टचे या ठिकाणी सातबारे लोकांच्या जमिनी गिळंकृत केल्या. विमानतळ या ठिकाणी त्यांनी गिळण्याचा प्रयत्न केला. खोटी कागदपत्र विमानतळ, हे सगळे पुराव्यानिशी या ठिकाणी माझ्याकडे आहे. मला सांगायचंय, भ्रष्टाचाराचा त्यांनी त्याच्या बोलताना सगुणा माता कन्स्ट्रक्शन कोण घेतो? सगळी कामं यांच्या आईची सगुणा माता. बहुतांशी बिलं ही कागदावर निघाली, बहुतांशी रस्ते या ठिकाणी कागदावर निघाले. 128 कोटी रुपयाच्या टेंडरमध्ये माझं व्हिडिओ मुलाखत आहे, ती काढून कुणीही बघावे की आम्ही हाताने नुसता रस्ता टोकर लावतो. तुम्ही पत्रकार होता, बंदवार्ता होतं, स्थैर्य होतं. मला हाताने नुसतं केलं तरी सिमेंट निघत होतं. 128 कोटीमध्ये कुणी भ्रष्टाचार केला? अनेक विषय याच्या ठिकाणी, आणि पत्रकारांना याच्या कॉपीज पाहिजे तर कॉपीज उपलब्ध आहेत. साधारण 400-500 पानं आहे ती. आणि लवासापासून आशीर्वादपर्यंत सगळी कागदपत्र. रामराजे वाटतं मांजर दूध पितं म्हणजे डोळे झाकतं म्हणजे सगळे कुणाला दिसत नाही, पण त्यांचा आशीर्वाद मधली फाईल, सांकेतिक त्यांनी कोड नंबर काढला होता. अनेक विषय मला या ठिकाणी सांगायचे. त्यांचे एक बंधू अनेकांना प्लॉट त्या ठिकाणी विकतायत. गहू घोटाळा कोणी केला हे फलटणला माहिती आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही. जो उमेदवार आता अनिकेत नगराध्यक्षाला उभा आहे त्याला काल संशयित त्यांनी सातबारा दाखवला, त्याचा अर्ज दाखवला. असेल आणि नसेल केला अर्ज तर येऊ समोर 2 तास आणि समोर मुलाखत घेऊ. मला काय त्याच्या विषयावर बोलायचं नाही. आणि तरीही रामराजे साहेब, आम्ही तुम्हाला काय, हे अनेक वर्ष माझ्याकडे पडलेले, तुम्हाला आम्हाला जेलमध्ये बसवायची इच्छा नाहीये. तुम्हाला तुमचं वय झालेलं आहे, तुम्हाला तुमच्या मुलाला सत्तेवर बसवायची जी हवं आहे. कदाचित तुम्ही चांगला उमेदवार दिला असता, सज्जन उमेदवार दिला असता तर लोकांनी स्वीकारलं असतं तुमच्या मुलाला. तुमच्या मुलाला काहीच घेणं देणं नाहीये फलटणशी, राहायला कधी इथं नाहीये, लोकांच्या सुखदुःखात नाही, करोनात नाही, डेंग्यू मध्ये नाही, अनेक गोष्टीला तुमचा मुलगा या ठिकाणी उपस्थित नाही.